सकाळची धावपळ, घरातली सगळी कामं सकाळी सकाळी प्रत्येकच गृहिणीसाठी अगदी तारेवरची कसरत असते. तर त्याच पद्धतीने व्हॅकेशन असो किंवा मुलांची शाळा, सकाळची धावपळ ही कायमची ठरलेलीच असते. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला छानपैकी मुलांसाठी हेल्दी स्नॅक्स बनवलेलं आहे ते सुद्धा शेअर करणार आहे. त्यानंतर माझं एकदम रिअल मराठी रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये सुंदर अशी चकली बनवली आणि झणझणीत मस्त असं चविष्ट पिठलं बनवलेलं आहे. तर चला बघूया पुढे ब्लॉगमध्ये. वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि ती झालेलीच आहे. सकाळची अगदी सगळी कामं झाली आहेत. काही भांडी होती ती लावून घेणार आहे मी रॅकला. त्याच्यानंतर इकडे बघा सगळी बुक्स वगैरे काढून घेतलेली आहे. शाळेला तर व्हॅकेशन लागलेलं आहे स्कूलमध्ये. तर नवीन बुक्स वगैरे ठेवायच्या होत्या. त्याला म्हटलं कबोर्ड वगैरे तुझं आवरून घे यशला सांगितलं. तर त्याने आज सकाळी सकाळी सगळं काढलेलं आहे, कारण दुपारून खूप गरमी होते आणि मुलंही काही सांगितलं तर मग ऐकत नसतं. एवढ्या गरमीची कामं वगैरे त्याला म्हटलं सकाळी सकाळीच जरा बरं वाटतं, तर म्हटलं हे आवरून घे तुझं कबोर्ड. जुन्या बुक्स आहेत त्या व्यवस्थित एका साईडला ठेवून दे, तुला नंतर कामात येतील. आणि मग जे आता तो यश आमचा 12th स्टँडर्डमध्ये गेलेला आहे, तर त्याला म्हटलं आत्ताची जी बुक्स आहे ती सगळी कबोर्डमध्ये व्यवस्थित छान ठेवून दे. तर अशा पद्धतीने त्याचं आवरणं चाललेलं आहे. मग परत किचनमध्ये आली, काही भांडी होती ती घासून घेतली आधी. त्याच्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं पाणी तिचं हे झालं असेल ड्रॉप, तर म्हटलं ती स्टँडवर लावून द्यावी रॅकवर. तर त्याच्यासाठीच मग ती आता रचून घेत आहे मी. सकाळची काही भांडी म्हणजे सकाळपासूनच घासणं वगैरे चालू होऊन जातं. रात्रीचं तर आपण किचन ओटा वगैरे क्लीन केलेलाच असतो, पण सकाळी उठून मग तो मी परत धुते. मग त्याच्यानंतर चहा वगैरे सगळं झालं की जी भांडी होती ती घासून घेतलेली ती आता सगळं व्यवस्थित लावून घेते. बाकीची दुसरी सगळी कामं करून झालेली आहेत. हे झालं की मी लगेचच फटक्यात स्वयंपाक वगैरे करायला घेणार आहे. आणि खूप गरमी आहे. जितका सकाळी सकाळी लवकर झटपट असा स्वयंपाक केला ना की मग बरं वाटतं. मग खूपच दुपार झाली की खूप ऊन लागायला होतं. तसं जर आता सकाळपासून दिवस रात्रच गरमी आहे. तुमच्याकडे गरमीचं प्रमाण कसं आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर महाराष्ट्रातही खूप गरमी आहे. तर चला आता ही सगळी कामं करून घेते. किचन ओटा क्लीन झाला म्हणजे आपल्याला पुढच्या स्वयंपाकाची तयारी करायला बरं वाटतं. म्हणजे किचन ओटा कसा खाली होऊन जातो, स्पेस कमी असल्यामुळे मग सगळं जरा जागेवर नीट जागच्या जागी असलं की बरं वाटतं. तर अशा पद्धतीने मग सकाळची कामं चालत असतात. तर आता इकडे आमचं खूप काही म्हणजे बोलणंही चालू आहे. यशला सांगत आहे. त्याच्यानंतर त्याला म्हटलं काही पेपर वगैरे असतील जुने काही असतील ते वगैरे सगळं साईडला काढून ठेव. तर अशा पद्धतीने खूप असा गोंगाट चालला आहे. त्याच्यामुळे म्हटलं व्हॉइस ओव्हरच करावा. आणि तिकडे म्हणजे मध्ये मध्ये तो आवाज देत असतो की मम्मी हे कसं ठेवू, हे कसं करू. म्हटलं त्याला. मग त्याच्यानंतर त्याच्याकडे गेली. हे बघा असं त्याने कबोर्ड इथे आहे. TV ट्रॉली आहे ही. तिथे साईडला एका साईडला पलकचं, एका साईडला यशचं, असंच कबोर्ड त्यांना बुक्स ठेवण्यासाठी बनवून दिलेलं आहे. पण सगळ्या घरात बुक्स पसरलेले असतात. असं नाही की ते कबोर्डमध्येच राहतील. पूर्ण बेडपासून टिपॉयपासून तर मग बेडरूममध्ये पूर्ण कूलरपासून अगदी म्हणजे चारही बाजू दिशेला तुम्हाला बुक्स कुठे ना कुठे भेटणारच. कितीही काही आवरलं दुसऱ्या दिवशी जसं होतं तसं. मग चला त्यांचं चाललं आहे झटपट. इथे भाजी कट करायला घेतली. टिफिनसाठी छानपैकी गिलोडीची भाजी बनवणार होती. आणि म्हटलं आता मग घरी झटपट असा मग आता स्वयंपाक करायला घेतलेला आहे. गिलोडीची भाजी लंच बॉक्ससाठी सतीशताई ऑफिसात जाणार त्याच्यासाठी बनवून घेणार होती. पण म्हटलं दुसरं काहीतरी झणझणीत मस्त असं चमचमीत बनवूया. तर झटपट असं गरमीचं स्वयंपाक म्हणजे पिठलं अगदी मस्त. ते सुद्धा हिरव्या मिरचीच्या वाटणातलं पिठलं इथे मी बनवून घेणार आहे. इतकं टेस्टी लागतं ना, आणि छानपैकी गरमागरम भाकरीसोबत तर अगदी टेस्टी लागतं. तर सगळ्यात आधी इथे कढई ठेवून घेतली. त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. जिरं टाकून घ्यायचं आहे. कांदा परतून घ्यायचा आहे छानपैकी. 5 ते 6 कांदे मस्त बारीक कट करून घ्यायचे, परतून घ्यायचे. त्याच्यानंतर टोमॅटो कट करून टाकून घेतलेला आहे. हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर असं वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलं, परतून घेतलं. त्याच्यानंतर
याच्यात फक्त आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे, थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि धणा पावडर टाकून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ते सुद्धा परतून घेतलेलं आहे. मस्तपैकी परतून झालं की त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला किती म्हणजे हवं आहे त्यानुसार पाणी यूज करायचं आहे. तर मी इथे थोडंसं बेसन पीठ आपल्याला याच्यात घोटलेलं बेसन पीठ म्हणताना ते बनवून घेतलेलं आहे. तर पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हाताने थोडं थोडं पीठ टाकत जायचं, चण्याचं पीठ. त्याच्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि पावभाजीचं मॅशर होतं ना त्याच्याने मॅश करून घेतलेलं आहे मीने. तर अशा पद्धतीने जास्त काही पीठ नाही लागत याला, जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही. इतकंच मस्त असं झालेलं होतं ना आणि इतकं टेस्टी लागत होतं ना. लाल मिरचीपेक्षा हे हिरव्या मिरचीच्या वाटणातलं मस्त कोथिंबीर अद्रक इतकं छान टेस्टी झालं होतं. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. माझ्या सांगण्यानुसार तुम्ही परत परत बनवणार नक्की, पूर्ण गॅरंटी आहे मला 100%. इतकं टेस्टी असं झालं होतं. मस्त गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता आणि स्पेशली म्हणजे गरमागरम वाफळत्या भातासोबतसुद्धा हे पिठलं अगदी चविष्ट असं लागतं. तर मग जी काही भांडी निघाली होती थोडीफार, जी स्वयंपाक करून झाल्यावर निघता किचन ओट्यावरती घासून घेते मी नेहमीच आधी. त्याच्यानंतर जेवणाला वगैरे बसते, कारण तेवढाच किचन ओटा आपला क्लीन होऊन जातो, खाली होऊन जातं, जागा उरते. मग नंतर जेवणं वगैरे झाली आणि आता संध्याकाळ झालेली आहे. तर आता मी पुढचं काहीतरी छान मस्त पदार्थ बनवणार आहे. तर चला बघूया. मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सुरुवात. म्हणजे झालेली आहे दुपारी छान स्वयंपाक वगैरे झाला, आता संध्याकाळ झालेली आहे. म्हटलं चला थोडंफार खाण्यासाठी काहीतरी बनवूया. छोटी मोठी भूक लागत असते म्हणून थोडंफार काहीतरी बनवूया म्हटलं. आणि घरात जे साहित्य असेल आपल्या त्याच्यापासूनच आपण छान असा पदार्थ बनवणार आहोत. ते म्हणजे छानपैकी ज्वारीच्या पिठापासून मस्त चकली बनवून घेऊया. आणि झटपट बनवून तयार होते आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. लहान मोठे सगळेच खाऊ शकता. तर इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे बघा, 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आणि हे बेसिक साहित्य घेतलंय. लाल मिरची पावडर, हळद, तीळ, अजवाईन आणि त्याच्यानंतर जिरं आणि धण्याची पावडर घेतली आहे. आणि हिंग लागणार आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे, पाणी लागणार आहे. तर चला बघून घेऊया. आधी गॅस पेटवते आणि कढई ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे ना, तर 1 वाटी याच्यात पाणी टाकून घ्यायचंय. 1 वाटी पाणी मी इथे गरम करून घेते. 2 वाट्या पीठ असेल त्याच्या म्हणजे जितका तुम्ही पीठ घेतला असेल त्याच्या क्वांटिटीत अर्ध पाणी घ्यायचं आहे. गरम करून घेऊया. तुम्ही याची पाण्यामध्ये उकड सुद्धा काढू शकता, पण मी आता फक्त गरम पाणी करून घेणार आहे. आणि गरम पाण्याने पीठ इथे बांधून घ्यायचंय. इथे वाटका घेतलाय, त्याच्यात पीठ टाकून घ्यायचंय. सगळं मिक्स करून घेऊ आपण, पाणी गरम होतं तोपर्यंत. तर हे 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं नाही, ज्वारीचं पीठ आहे. 1 वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. तुम्ही किती खाता तिखट त्यानुसार घ्यायची. मी इथे 1 ते 1.5 चमची आहे. 1 चमचा अजवाईन टाकून घ्यायचे. थोडंसं हिंग टाकून घ्यायचं. जिरा धना पावडर टाकून घ्यायची 2 चमचे. तीळ टाकून घ्यायची 3 चमचे. तीळ जितकी जास्त असेल ना तितकं छान लागतं खाण्यासाठी आणि दिसायलाही छान दिसते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. पाण्याला उकळी आलेली आहे, पण गॅस बंद करायचा आहे. थोडंसं 3 ते 4 चमचे तेलाचं मोहन टाकून घ्यायचंय. असं साधंच टाकून घेते मी, नाही गरम केलं तरीही चालतं. सगळं साहित्य, तेलाचं मोहन टाकलंय आपण, तर सगळं मिक्स करून घ्यायचंय. छानपैकी चोळून घ्यायचंय सगळं. इथे चोळून झालेलं आहे पीठ, हे बघा. तर आता याच्यात पाणी टाकून घ्यायचंय गरम. थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं. लागेल तसं पाणी टाकायचं आणि मिक्स करत जायचं. गरम आहे पाणी, त्याच्यामुळे चमच्याने मिक्स करते. तर बाकीचं सुद्धा टाकून घेते. खूप गरम आहे, तर इथे चमच्याने मिक्स करते थोडा वेळ आणि नंतर हाताने याचा छानपैकी चोळून चोळून डो बनवून घेऊया. तुम्हाला असंच असेल तर तुम्ही याला ग्लासाने वगैरे मिक्स करू शकता. आता हे बघा, थोडं थोडं चोळून मी इथे मिक्स करून घेते. तर हे बघा,
असा डो बनवून घ्यायचा आहे. आणि पाणी जर तुमचं पीठ कसं आहे त्यानुसार तुम्हाला यूज करायचं आहे. थोडंसं एक्स्ट्रा गरम करून ठेवायचं आणि पाण्याचा हात करून तुम्हाला डो बांधून घ्यायचा आहे. तर आता हे अजूनसुद्धा खूप गरम आहे. तर असाच मी आता पाणी बरोबर झालेलं आहे. तर आता मी असं पॅक डो बनवून घेते. चोळून घ्यायचं चांगलं. तर हे बघा असा डो बनवून घेतलेला आहे मीने. जेव्हा आपण साच्यामध्ये टाकू ना तेव्हा थोडंसं पीठ घ्यायचं, त्याला चांगलं चोळायचं आणि नंतरच तो साच्यामध्ये आहे त्याच्यातलं थोडंसं पीठ घ्यायचं जितकं आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. बाकीचं पीठ इथे झाकून ठेवायचं आहे पॅक. थोडासा इथे पाण्याचा हात लावते मी. गरम पाणी थोडंसं करून ठेवलं आहे, त्याचा हात लावून लावून छानपैकी असं चोळून घ्यायचं आहे. अगदी सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे याला. जितकं जास्त चोळाल तितकी छान अशी चकली पडते. हे बघा भाकरीला आपण पीठ चोळतो ना त्याच पद्धतीने इथे चोळून घ्यायचं आहे. आणि छान याचा हे बघा सॉफ्ट असा बनवून घेतला आहे. आणि आता याच्यात साच्यामध्ये टाकून घ्यायचा. हे बघा याच्यात टाकून घेते. थोडंसं इथे तेलाचा हात लावून घेते मी. तर हा पूर्ण असा टाकायचा आहे, अर्धा अर्धा नाही टाकायचा. आता याला बंद करून घ्यायचं. ताट घेतला आहे एक मोठा आणि त्याच्यामध्ये बटर पेपर ठेवला आहे. त्याच्यावर आता मी इथे चकली पाडून घेते. तुम्हाला हवी त्या साईजची तुम्ही इथे बनवू शकता. हे बघा छान अशी चकली पडते. जास्त मोठी पण नाही करायची. आणि हे जे लास्टचं टोक आहे ना इथे थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून ते सुटणार नाही. हे बघा छान अशी चकली पडलेली आहे. दुसरी पण पाडून घेते. तर हे बघा छान अशा चकल्या पडत आहे. लहान मोठी साईज तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. तर हे बघा छान अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मस्त पडलेल्या आहेत. तुम्हाला याच्यापेक्षा लहान करायच्या तर लहानही तुम्ही करू शकता. तर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं गॅसवर. तर गरम झालंय की नाही चेक करून घेऊया आपण. तर तेल आपल्याला हाय फ्लेमवरच गरम करून घ्यायचं आहे. आणि टाकल्यानंतर थोडंसं मीडियम करायचं आहे. हे बघा पीठ टाकताच छानपैकी असं वर आलं ना तर आपलं तेल छान गरम झालंय. जास्त गरम पण नाही आणि जास्त म्हणजे कमी पण गरम नको आहे आणि जास्त पण नको आहे. तर आता मीडियम छान गरम झालंय. तर आता हे आपण याच्यात चकली टाकून घेऊया. आधी थोडंसं इथे स्लो करते. त्याच्यात छानपैकी अशी चकली सोडून घ्यायची आहे. तुमची कढई किती लहान मोठी आहे त्या साईजनुसार तुम्हाला इथे चकली टाकून घ्यायची आहे. मी याच्यात एका टायमाला फक्त 3च टाकते. आणि छान तिला तळून म्हणजे छानपैकी अशी पूर्ण तिचा जो आता फेस आलेला आहे ना चकली टाकताच आपल्याला तो थोडा शांत झाला की त्याच्यानंतर आपल्याला ते पलटून घ्यायचे आहे. हे बघा थोडे जे बबल आले होते ना वर तर ते कमी झालेले आहेत. तर आता पलटून घ्यायची. तर इथे चमच्याने वगैरे तुम्हाला पलटून घ्यायचं आहे. याच्याने छान असं पलटलं जातं. पहिले जर आपण झाऱ्या वगैरे घेतला ना तर मोठा पडतो तो. तर असं चमचा लांब वगैरे असेल त्याच्याने छान पलटून घ्यायच्या. आणि ह्या बाजूने सुद्धा छान अशा आता क्रिस्पी करून घ्यायच्या आहेत. आणि याचे सुद्धा आता बबल म्हणजे कमी झालेले आहेत. पूर्ण बबल असे कमी झाले ना की समजायचं आपली चकली झालेली आहे. तर हे बघा मी अजून परत पलटून घेतलेले आहे. आता अगदी 1 मिनिट असं राहू दे आणि मग काढून घ्यायची चकली. आता पूर्ण बबल हे बघा कमी झालेले आहेत. म्हणजे आपली चकली झालेली छानपैकी. चकली झाली तर काढून घ्यायचं. हे बघा मस्त असा कलर आलेला आहे. आता पूर्ण तेल असं काढून मी इथे ताटात काढून घेते. हे बघा मस्त चकली झाली. दुसऱ्या पण आता मी याच्यात टाकून घेते. छोटे छोटे बनवले तुम्ही तरीही चालेल.
कारण गरमी खूप होते ना, तर मी ना मोठ्या मोठ्याच बनवून घेतल्या जरा. कारण इतक्या गरमीमध्ये अजून आपण जर स्वयंपाक वगैरे काही करत असलो ना किचनमध्ये तर जास्तच गरम होतं अजून. त्याच्यामुळे म्हटलं जास्त टाइम न थांबता मग थोड्या मोठ्या मोठ्याच केल्या आहेत. आता यांना सुद्धा बबल कमी झाले की नंतर पलटून घ्यायचे. चकली सुद्धा छान अशी तळून झालेली आहे, हे बघा. मस्त असा रंग आलेला आहे त्याचा सुद्धा. आता हे सुद्धा काढून घेऊया. तर हे बघा, मस्त इथे काढून घेते मी आणि अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या छानपैकी इथे तळून घेते. तर हे बघा, इथे सगळ्या चकल्या बनवून झाल्या आहे आणि खूप साऱ्या चकल्या बनवून तयार होतात 2 वाटी पिठामध्ये. तर मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत, हे बघा. अगदी मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत. आवाज बघू शकताय तुम्ही, मस्त अशी कुरकुरीत झालेली हे बघा. तर अशा पद्धतीने छानपैकी हेल्दी आणि मस्त कुरकुरीत होणारी ज्वारीची चकली आपण बनवून घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर असे छान छान नवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आधीच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान नोटिफिकेशन तुम्हाला